शिवज्योत मित्र मंडल उल्वे द्वारा आयोजित छत्रपति शिवाजी महाराज जयंती समारोह की इस खास झलक में इस वर्ष भी शिवज्योत मित्र मंडल ने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती को बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया। इस भव्य आयोजन में समाज सेवा की भावना को आगे बढ़ाते हुए एक रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस रक्तदान शिविर का आयोजन दीपिशा कैंसर सेंटर के सहयोग से संपन्न हुआ। शिविर का शुभारंभ दीपिशा कैंसर सेंटर की अध्यक्ष डॉक्टर दीपाली गोडघाटे द्वारा रिबन काटकर किया गया। इस रक्तदान शिविर में स्थानीय लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और मानवता की मिसाल कायम की। शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर नन्हे मुन्ने बच्चों ने फैंसी ड्रेस प्रतियोगिता में भाग लिया और शिवाजी महाराज के स्वरूप में सजकर सभी का मन मोह लिया। उनकी मनमोहक प्रस्तुतियों ने उपस्थित जन समुदाय को इतिहास की गौरवमयी झलक दिखाई। दीपिशा कैंसर सेंटर के अध्यक्ष डॉक्टर दीपाली गोडघाटे ने इस अवसर पर उन्होंने रक्तदान के महत्व पर प्रकाश डालते हुए कहा, रक्तदान महादान है। इससे जरूरतमंद मरीजों को जीवन दान मिलता है। समाज के प्रति हमारी जिम्मेदारी है कि हम इस पुनीत कार्य में हिस्सा लें और जरूरतमंदों की मदद करें। शिवज्योत मंडळ मित्र मंडळ उल्वे यांच्या वतीने आज अखंड महाराष्ट्राचेच नाही तर हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे आपण रक्तदान हे शिबिर ठेवलेलं आहे। महाराजांच्या जयंतीनिमित्त बऱ्याच ठिकाणी आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे, पण रक्तदान हे श्रेष्ठदान अशा प्रकारचा त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। त्याबद्दल मी आपले अध्यक्ष राकेश घरत सर आणि विशाल पाटे सर आणि त्यांच्या समस्त टीमचं धन्यवाद मानते की बाबा त्यांनी आम्हाला संधी दिली आज आणखी एक लोकसेवेचा उपक्रम राबवण्यासाठी। आणि अशाच प्रकारचे उपक्रम आपण समाजामध्ये राबवले पाहिजेत। फक्त माझं नेहमीच म्हणणं असतं की जयंतीपुरता आपण ह्या गोष्टी मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर असे कार्यक्रम राबवले पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य लोकांमध्ये माणसांमध्ये ह्याची जनजागृती व्हावी। त्याकरता शिवज्योत मित्रमंडळाचे मी मनापासून धन्यवाद मानते। रक्तदानासारखे शिबिर जे आहेत ते वारंवार आपल्या इथे झाले पाहिजेत, कारण का कधी कोणावर वेळ येईल, कधी कुठला आजार होईल कधी सांगून येत नाही। पण अशा वेळेस जेव्हा आपल्याकडे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी कॅम्पमध्ये सहभागी झाले तर आपण हक्काने त्या व्यक्तींना आपण सांगू शकतो। आणि मला राकेश दादांना सांगायला खूप आनंद होईल की जर आपल्या ग्रुपमध्ये आपल्या मंडळामध्ये असे कोणी असतील की ज्यांना रक्ताची गरज पडते कुठल्याही आजारासाठी किंवा कुठल्याही एमर्जन्सीमध्ये, तर एका महिन्यामध्ये आपण 10 व्यक्तींना मोफत ब्लड जे आहे ते देऊ शकतो। तर ह्या संधीचा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये कुणालाही एमर्जन्सीमध्ये रक्ताचा तुटवडा होणार नाही। दीपिशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट हे उल्व्यातलं पहिलं कॅन्सर सेंटर आहे जिथे आपण किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी, इम्युनोथेरपी, पेन मॅनेजमेंट, पॅलिएटिव्ह अशा विविध सुविधा देतो ज्या साधारणपणे साध्या हॉस्पिटल्सला मुळात मिळत नाही। तर माझं सगळ्यांना असेल की बाबा एकदा तरी तिथे येऊन प्रत्येकाने व्हिजिट करावी। रोज आपली OPD असते सकाळी 11 ते 2 ह्या वेळामध्ये, ती मोफत असते। गरजेचं नाही आहे की कॅन्सरच असायला हवा, कुठल्याही प्रकारचा सल्ला मसलत आजार असेल काही असेल तर तुम्ही 11 ते 2 ह्या वेळेमध्ये तिथे येऊ शकता। अपॉइंटमेंटची गरज नाही आहे। नुकतंच आपण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये HPV वॅक्सिन जे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी आपण वॅक्सिन बऱ्यापैकी जिल्हा परिषदच्या शाळांना दिलेला आहे। तर त्यामध्ये आणखी एक जिल्ह्याची भर पडलेली आहे। आपल्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शाळांमध्ये रायगड म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये HPV वॅक्सिनेशन देण्याची संधी मिळालेली आहे। आणि ही दीपिशा फाउंडेशन आणि दीपिशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च
रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करण्यात येत आहे। संस्थेचे अध्यक्ष राकेश घरत सर आणि विशाल पळटे सर, श्रावणी मॅडम आणि उपस्थित असलेले इथे सगळे जे सदस्य आहेत या मंडळाचे मी बघते आहे, प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी। सरांचे कंटिन्यू फोन आहेत की मॅडम कसं करता येईल, काय करता येईल, कारण ही एकाची मेहनत नसते, ह्याच्यासाठी टीमवर्क लागतं। तर असेच तुम्ही कार्यक्रम घेत राहा, माझ्याकडनं जेवढं शक्य आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मी माझा नक्कीच पाठिंबा असेल, सहभाग असेल। मी काही खूप मोठी नाही आहे, पण एक खारीचा वाटा उचलण्याचा मला नेहमीच आनंद राहील आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। JM म्हात्रे ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। उन्होंने शिवजोत मित्र मंडल को इस सामाजिक पहल के लिए शुभकामनाएं दी और कहा, शिवाजी महाराज की शिक्षाएं आज भी हमारे समाज के लिए मार्गदर्शक हैं। हमें उनके सिद्धांतों पर चलकर समाज में समरसता और भाईचारे को बढ़ावा देना चाहिए। देखिए, शिवजोत मित्र मंडल उलवानोट सेक्टर 8-9 येथे शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे आणि आमच्या या उलवानोडमध्ये आत्ताशीच नव्याने राहायला आलेले आमचे सर्व शिवप्रेमी मित्रमंडळी आज नाही म्हटलं तर जगभरात, जग म्हटला तर देशात, देश म्हटला तर महाराष्ट्र राज्यात, राज्य म्हटला तर खेडेगावात, पाड्यात, सर्व ठिकाणी शिवप्रेमी जनता शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असते आणि दरवर्षी त्याच्यामध्ये उत्साहात भर पडत असते। मी अनेक शिवजयंतींना गेली 50 वर्षे जातो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये नवीन नवीन तरुण मंडळी प्रत्येकाच्या यथाशक्ती, प्रत्येकाच्या कुठल्या गल्ली बोलामध्ये सुद्धा शिवजयंती साजरी करतात। अतिशय असा राजा जो होऊन गेला त्यांनी कधी कोणावर अन्याय केलेला सण केलेला नाही आणि तेच आमच्या या सर्व मित्रमंडळीला आम्ही सांगत असतो की कोणावर अन्याय होईल ते तुम्ही सण करू नका, शिवछत्रपतींसारखे तुम्ही वागा। आमच्या रणरागिणी इथं आहेत, जिजा माता ज्यांना बोलतात, ज्यांनी जन्म दिला शिवाजीरायासारख्या एका शूरवीराला, अशा या आमच्या भगिनी आणि आमचे सर्व शिवाजी महाराजांचे सर्व चाहते यांना सर्वांना मी आज या दिनी 395व्या शिवजयंती निमित्त शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रम के दौरान मंच से छत्रपति शिवाजी महाराज की वीरता, प्रशासनिक कौशल और धर्मनिरपेक्ष दृष्टिकोण को भी उजागर किया गया। साथ ही समाज में सर्वधर्म समभाव की भावना को आत्मसात करने की प्रेरणा दी गई। शिवाजी महाराज की विरासत हमें सिखाती है कि एक सच्चा राजा वही होता है जो अपने लोगों की भलाई के लिए निस्वार्थ सेवा करता है। उनका जीवन साहस, नीति और लोक कल्याण की प्रेरणा देता है। तो आइए इस भव्य आयोजन की एक झलक देखते हैं, जहां समाज सेवा और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से शिवाजी महाराज के आदर्शों को जीवंत किया गया।
शिवाजी महाराज ने अपने जीवन में साहस, समर्पण और सर्वधर्म समभाव का संदेश दिया। ऐसे आयोजनों के माध्यम से हमें उनके आदर्शों को आत्मसात करना चाहिए। मंडल के अध्यक्ष राकेश घरत ने अपने विचार साझा करते हुए कहा, शिवाजी महाराज ने समाज को एकता, समानता और स्वाभिमान का संदेश दिया। हमें उनके दिखाए गए मार्ग पर चलकर समाज सेवा करनी चाहिए। उन्होंने सभी से समाज के प्रति अपनी जिम्मेदारी निभाने का आवाहन किया। आता मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी। आपण सलग 3 वर्ष आपण शिवजयंती इथं साजरी करतो आहे। मागच्या 2 वर्षा अगोदर आपण सेक्टर 8चा एकदम आतमध्ये गेली होती। गेल्या वर्षामध्ये जे लोक जास्त वाढायला लागली, त्याच्यामुळे आपण थोडासा पुढे येऊन ह्या आपल्या सेक्टर 8-9 या चौकात आपण शिवजयंती साजरी केली। याही वर्षी आपण थोड्याशा अजून चांगल्या प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न केला आहे। तर लोकांना कसं असतं, शिवाजी महाराजांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्याला आपण जाणत त्याची ठेवून तिथं आपण ब्लड डोनेशनचं करतो। त्यांनी जेवढा मावल्यांचा आपला जो रक्त वाहला आहे, तोच रक्त जर आपण आपल्या माणसाही जर आपण रक्त दिला तर एखाद्याचा जीव वाचत असेल तर मला वाटते आपल्याला याच्यासारखं भाग्याचं काम कुठलंच नाही आहे। म्हणून आपण इथं ब्लड डोनेशनचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। आपण ब्लड डोनेशनचा कार्यक्रम ठेवत असताना दीपिसा कॅन्सर सेंटर या आपल्या दीपाली मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला खूप सहयोग केलेला आहे आणि त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते। आणि आमचा मंडळ हा जवळजवळ आम्हाला 4-5 दिवस झाले असतील या शिवजयंती करत असताना। मला वाटते त्यांना रोज रात्री 1-2 कंपल्सरी त्यांना वाजतात, म्हणजे एवढी मेहनत करतात। आज तर मला वाटते सकाळी 9ला गेले, रात्रभर इथंच होते बसून। म्हणजे एवढी त्यांची शिवजयंतीची जी निष्ठा आहे, त्यांची जी जिद्द आहे ती एक प्रकारे साजरी करतात। कारण त्यांना पण माहिती आहे की आपल्याला इथं ज्यांच्यामुळे आपण इथं जिवंत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यामुळे ते आपलं शिवजयंती साजरी करत आहेत। म्हणून मला यांचे पण, माझ्या मंडळाचे पण मला त्यांचे मनापासून धन्यवाद बोलायचे आहेत। धन्यवाद म्हणजे आता प्रत्येक वेळी आमच्या प्रोग्रामला त्यांचा नेहमीच आम्हाला हात असतो, नेहमीच प्रत्येक प्रोग्रामला आम्हाला सहकार्य करत असतात। याही वर्षी थोडासा आमचा संध्याकाळचा प्रोग्राम इन्व्हिटेशन चांगले म्हणजे जे आहेत आपले त्यांना पण संध्याकाळचा नियोजन ठेवला होता, पण आता ते काही कारणास्तव मोठे जास्त प्रोग्राम असल्याकारणाने ते लवकरच येऊन गेले। त्यांचा सहयोग म्हणजे आम्हाला नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेत पहिलेपासून। म्हणून मी माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब यांचे मी मनापासून धन्यवाद करतो की त्याही वेळात वेळ काढून आमच्या शिवजयंती मित्रमंडळाला भेट दिली। मिरवणूक म्हणजे आता आपल्या दुपारी आपला महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याच्यानंतर आपल्या लहान मुलांचं वेशभूषा असेल, त्याच्यानंतर आपला वक्तृत्व स्पर्धा असतील, या असं नियोजन ठेवलं। त्यांचं बक्षीस तर त्यानंतर जो आपला प्रमुख पाहुण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। मिरवणुकीचा कार्यक्रम हा आपला आपल्या स्टेजजवळून सेक्टर 9मधून डेल्टा मार्गे पोलीस स्टेशन करून परत आमचा मेन चौक आहे 8चा, जिथं आमचे नेहमी चांगले विविध प्रकारचे प्रोग्राम होतात, तिथून आमचा रिटर्न या आमच्या चौकात होणार आहे। म्हणजे लेझिम ढोल ताशाच्या याच्यात आमचा हा प्रोग्राम पार पडणार आहे। नागरिकांना म्हणजे आता नागरिक समज आता नेहमीच बघून शिवाजी महाराजांची जी त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचा आदर करून संध्याकाळी बरेच लोक इथे येतात, सामील होतात, दर्शन घेतात, महाराजांना मुजरा करतात, काही त्याच्यामध्ये थोडासा मिरवणुकीला साथ देतात। कोणी काय आणतो, लाडू आणतो, कोणी काय आणतो, हे प्रत्येकाला ज्याच्या मनाला वाटेल ते प्रमाणे ते देत असतात। मला वाटते सर्वही प्रत्येक म्हणजे सेक्टरमधून या शिवजयंतीसाठी प्रत्येकाने इथं यावं, मेजॉरिटी दाखवावं आणि शिवाजी महाराजांचा जो आपला हे शिवाजी महाराजांवरचा जो प्रेम आहे तो त्याही तिथं प्रेम आहे त्याच्यानंतर इथं त्याही ते दाखवावा। आधी मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देते की आज आपण महाराजांची जयंती साजरी करतो आहे, कारण की त्यांच्यामुळेच आपण आज आहोत। तर त्याच्यामुळे आपण हा आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून जसं दीपाली मॅडम बोलल्यात की त्या स्वतः बघतायत की जेव्हा ब्लडचं गरज लागते तेव्हा नसतो अवेलेबल, आणि मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आज पहिल्यांदाच हा म्हणजे प्रयत्न केला, जो आता आम्हाला वाटतो आहे की खूप छान होतो आहे। लोक वॉकिन येतात आमच्याकडे, तर हे कुठेतरी छान वाटतो आहे। आणि आमच्या मंडळातर्फे बोलायचं बोललं तर आमचं मंडळ हे एक सोशल मंडळ आहे।
सोशल म्हणजे समजलं म्हणजे की इथे कोणी म्हणजे असं कुठलं पॉलिटिक्स वगैरे इन्वॉल्व नाही आहे. आम्ही फक्त सोशली ॲक्टिव्ह आहोत आणि गेल्या 5 वर्षापासून लेडीज जेंट्स सर्वजण. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट की आज जे हा कार्यक्रम करताना आज 3-4 जणींनी सुरुवात केलेली, पण आज ना आमच्या मागे आणि आम्ही आहोत, आज मी नाही आहे, ते आम्ही आहोत सगळे. आणि जवळजवळ 20-25 जणी आज संध्याकाळी सगळे वर्किंग असूनसुद्धा 8 नंतर रेडी होतात इकडे आणि इथे 11-12 काल तर आम्ही 1 वाजेपर्यंत इकडे होतो. तर सगळ्या जणी येऊन करतात आणि आम्ही सोशली काही ॲक्टिव्हिटीज पण करतो, ज्याच्यामध्ये आता दीपाली मॅडम पण आहेत आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करायला. तर हळदी कुंकू म्हणा किंवा प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट, तर असे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो याच्या अंतर्गत. तर फक्त इतकंच बोलायचं आहे की महाराज म्हणजे आपला स्वाभिमान आहे. तर हे 31 डिसेंबरला न होता महाराजांच्या जयंतीला रात्री 12 वाजता व्हायला पाहिजे. जे आम्ही रात्री 12 वाजता या चौकात केलं आणि लिटरली पब्लिक बाहेर आला, जे असे वॉकसाठी बाहेर निघालेले अचानक आले आणि आम्हाला जॉईन झाले. तो आमच्यासाठी गुजबम होता, म्हणजे आम्हाला अंगावरती काटे आले अक्षरशः की आम्ही ऑन द स्पॉट केला आणि इतका पब्लिक आम्हाला जॉईन झाला. तर खूप छान वाटते, खूप म्हणजे खूप. आता ह्याच्या पुढे नाही जास्ती बोलू शकत. जय शिवराय. जय शिवराय. अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज़, नवी मुंबई.